न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस की ओर। नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंह, जलाशय से पानी लेने के लिए किसानों ने सड़क की जाम, मोबाइल के इस्तेमाल पर भड़के नीतीश कुमार। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंह। नागपुर पुलिस ने आज एक ही दिन में 27 से 30 लोगों को हिरासत में लिया है। अब तक नागपुर हिंसा के मामले में 83 लोगों को गिरफ्तार किया जा चुका है। सोशल मीडिया पोस्ट को लेकर कुछ मामलों में अपराध दर्ज किए जाने की संभावना है। यदि आवश्यकता पड़ी तो दंगाइयों पर MPDA और MCO CA लगाए जाएंगे। आज जो है हम पूरे दिन में हमने एक कार्रवाई की है और उसमें जो भी पॉइंट्स थे, जो अफेक्टेड एरियाज़ थे, उन सभी अफेक्टेड एरियाज़ में विज़िट की और उसमें जो भी लोग इंडल्ज कर रहे थे, जो इसमें जो परसों इशू हुआ था यहाँ पे लॉ एंड ऑर्डर जो सिचुएशन हुई थी, उन सभी के ऊपर जो है कार्रवाई शुरू है। और एरियाज़ में कहाँ पे एरिया में कोई सब जगह पे शांतता है कि नहीं, क्योंकि आगे कर्फ्यू के बारे में भी हमको सोचना है। तो ये सारी चीज़ों का असेसमेंट आज लिया गया और इसके ऊपर एक्शन लेने वाले हैं। सर, महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर जे अत्याचार झाला ते कंप्लेंट गणेशपेठेत दाखल झाली, किती आरोपी त्यात आहेत? जो मेन एक गुन्हा आहे तो त्या गुन्ह्यामध्येच ते कंप्लेंटचा एक भाग आहे आणि ते आपण व्हेरीफाई करतो आहे आणि त्याचे व्हिडिओ काढून उद्या एव्हिडन्स आपल्याला करायचे, तर सगळे भाग बघून त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई त्याच्यात करतो आहे। आणि आरोपी जे जसं आम्ही सांगितलं की आजही आपण 27 आरोपी आत्तापर्यंत ताब्यात घेतलेले आहे, तर त्याचप्रमाणे आपण पुढची कारवाई करू। थँक्यू। बाकी शहर नॉर्मल आहे आणि काही लोकांना त्रास होत आहे, टीचर्स असतील, सकाळी विद्यार्थी असतील, परीक्षा असते। ही सगळी परिस्थिती जी आहे नागरिकांच्या सोयीसाठी आहे। पोलिसांनी कुठेही बळाचा वापर केला नाही, पहिल्या दिवसापासून कोणालाही त्रास दिला नाही। पोलिसांनी मदत करण्याच्याच भूमिकेत पोलीस आहे आणि इंटरव्हेन्शनच पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे हळूहळू हे कमी होत जाईल आणि पोलिसांचं मदतीचा हात आहे आणि कोणाकडे काय माहिती असेल तर पोलिसांना न घाबरता, कोणाकडे काय माहिती असेल तर मदत मागण्यासाठी पोलिसांकडे यावं। तुमचं आव्हान काय? त्यासाठी आम्ही, कारण काय की शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे, शांत शहर आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळ्यांना विनंती करतोय। परंतु जे लोक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करतात त्यांचे विरोध त्यांना कसे आतमध्ये टाकू आपण, तसे जे स्ट्रिंजंट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्यात मकोका असो किंवा MPD असो, त्याप्रमाणे आपण मोठी कारवाई त्याच्यावर करतो। आणि असं नाही आहे की कोणी काही करून निघून जाणार, ते असे जे लोक होते त्याच्यात त्या सगळे लोकांना आपण शोधतो आहे। म्हणून आपण जसं मी सांगितलं आत्तापर्यंत जवळपास 85ची पुढे जे आहे लोक आपण ताब्यात घेतलेले आहे, त्यांना पोलीस कस्टडी काही लोकांना मिळालेली आहे आणि पुढेही ही कारवाई राहील। आणि आमचं जे एक आहे की शहरामध्ये जे शांतप्रिय लोक आहे त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि पोलीस जे आहे जो लॉ अँड ऑर्डर क्रिएट करतात त्याचे विरुद्ध आपण कडक ॲक्शन घेतो। जे शांतप्रिय आपण त्यांना सपोर्ट पण करतो आहे। जे मुले आहेत त्यांचे ते कसे शाळामध्ये जातील तर त्यासाठी आपण हे करतो, फॅसिलिटेट करतो आहे त्यांच्यासाठी। आणि इतर कोणाची काय एमर्जन्सी काय सिच्युएशन असली, कोणाला हॉस्पिटल वगैरे जायचे आहे, तेही व्यवस्था आपण करतो आहे। मोक्का वगैरे तसं तुम्ही सांगताय, याच प्रकरणात मोक्का MPDA लागू शकतो? जसं मी सांगितलं की जे असे लोक आहे जे याच्यात इन्वॉल्ड होते किंवा नेहमी ते तसं करतात, त्याची काही तो माणूस जो आहे त्याचे पूर्ण इतिहास बघून मग आपण त्याच्यावर लावतो आणि याची आपण लावू शकतो जिथे आपल्याला हे वाटण्याची गरज पडेल। थँक्यू। थँक्यू। अगली खबर, जलाशय से पानी लेने के लिए किसानों ने जाम की सड़क। युवा किसान पुरस्कार विजेता कैलाश नागरे की आत्महत्या के विरोध में किसान नेता प्रकाश भाऊ पोहरे के नेतृत्व में सैकड़ों किसान सड़कों पर उतर आए हैं। नागपुर से पुणे राजमार्ग अवरुद्ध। कैलाश नागरे के परिवार को 50 लाख रुपए की तत्काल राहत और खड़गपुरना से 14 गांवों के लिए पानी छोड़ने की मांगों को लेकर जालना मार्ग पर अंधेरा फाटा में सड़क अवरुद्ध कर दी गई है। आक्रामक किसानों ने जालना खामगांव रोड को जाम कर दिया और 1.5 से 2 किलोमीटर तक वाहनों की कतार लग गई। या धरणामधून सिंचनाला पाणी जाईल, पिण्याला पाणी जाणार नाही, याच्या पुढे हे आमचं धोरण आहे। आता याच्या पुढे शासनाला म्हणा तुम्ही तुमचे धोरण आखत बसा,
येणाऱ्या 2 वर्षामध्ये शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र धरणं बांधावी, शहरातल्या लोकांना पाणी द्यायला. आमच्या शेतीवर बांधलेल्या, आमच्या पैशातून बांधलेल्या, सिंचनाच्या नावाने बांधलेल्या धरणाचं पाणी फक्त शेतीला जाईल, प्रायोरिटीने जाईल. तुमच्या कलेक्टरांशी तर मी सकाळी बोललो, त्यांनी उद्या मला भेटीची वेळ दिली 11 वाजताची, मी जातोय त्यांना भेटायला. हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. तुमच्या आमदारांचा फोन आला काय त्यांचा मला, त्यांनी सांगितलं आम्ही मंत्र्यांसोबत बैठक लावली, पालकमंत्र्यांसोबत बैठक लावली. एका शेतकरी पोलिसांना म्हणा गाड्या फोडा. नाही ॲम्ब्युलन्सची गाडी द्या इकडून रॉंग साईडने येऊ द्या ना. याची दवाखान्याची गाडी असेल ते रॉंग साईडने द्या, ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या, हा नाही तर रॉंग साईडने ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या, इकडून येऊ द्या तिला. जाऊ द्या. हा रोड संपूर्ण मोकळा आहे आई करता. नाही ॲम्ब्युलन्सला वरिष्ठ मंत्री या सगळ्या संदर्भामध्ये बोलून आम्हाला आश्वासन देत नाहीत, बाईक समोर कॅमेऱ्यासमोर आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथे बसलेले आहोत. जात असतील तर त्या गाड्या फोडून काढा, त्या गाड्या फोडून काढा. माझा आदेश आहे, मी स्वतः ती गाडी फोडून काढेल. वाटल्यास माझ्यावर वाटतील ते गुन्हे दाखल करावे. जर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल, 10 शेतकरी आत्महत्या करत असताना जर हे शासन असंवेदनशील राहत असेल तर ह्याच्या पुढे फोडतोडीचा मार्ग आम्हाला मान्य आहे, बिलकुल मान्य आहे. काही चिंता करू नका. मी तुरुंगात जायला तयार आहे. पोलिसांनी कुमक मागवावी, पोलिसांनी इथं कुमक मागवावी, मला तुरुंगात घेऊन जावं, माझी तयारी आहे. पोलिसांना म्हणा गाड्या फोडा. ॲम्ब्युलन्सची गाडी द्या इकडून रॉंग साईडने येऊ द्या ना. याची दवाखान्याची गाडी असेल ते रॉंग साईडने द्या, ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या, हा नाही तर रॉंग साईडने ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या, इकडून येऊ द्या तिला. जाऊ द्या. हा रोड संपूर्ण मोकळा आहे आई करता. नाही ॲम्ब्युलन्सला वरिष्ठ मंत्री या सगळ्या संदर्भामध्ये बोलून आम्हाला आश्वासन देत नाहीत, बाईक समोर कॅमेऱ्यासमोर आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथे बसलेले आहोत. जात असतील तर त्या गाड्या फोडून काढा, त्या गाड्या फोडून काढा. माझा आदेश आहे, मी स्वतः ती गाडी फोडून काढेल. वाटल्यास माझ्यावर वाटतील ते गुन्हे दाखल करावे. जर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल, 10 शेतकरी आत्महत्या करत असताना जर हे शासन असंवेदनशील राहत असेल तर ह्याच्या पुढे फोडतोडीचा मार्ग आम्हाला मान्य आहे, बिलकुल मान्य आहे. काही चिंता करू नका. मी तुरुंगात जायला तयार आहे. पोलिसांनी कुमक मागवावी, पोलिसांनी इथं कुमक मागवावी, मला तुरुंगात घेऊन जावं, माझी तयारी आहे.
पोलिसांना म्हणा गाड्या फोडा. हा ते लॉक करून राहिले ते. ॲम्ब्युलन्सची गाडी द्या इकडून रॉंग साईड नाही होत्या ना. याची दवाखान्याची गाडी असेल ते रॉंग साईड नाही होत्या. ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या. हा नाही तर रॉंग साईड ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या. तिकडून येऊ द्या तिला. जाऊ द्या. हा रोड संपूर्ण मोकळा आहे आई करता. नाही ॲम्ब्युलन्सला वरिष्ठ मंत्री या सगळ्या संदर्भामध्ये बोलून आम्हाला आश्वासन देत नाहीत. माईक समोर कॅमेऱ्यासमोर आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसलेले आहोत. जात असतील तर त्या गाड्या फोडून काढा. त्या गाड्या फोडून काढा. माझा आदेश आहे. मी स्वतः ती गाडी फोडून काढेन. वाटल्यास माझ्यावर वाटते ते गुन्हे दाखल करावे. जर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल 10 शेतकरी आत्महत्या करत असताना जर हे शासन असंवेदनशील राहत असेल तर ह्याच्या पुढे फोडतोडीचा मार्ग आम्हाला मान्य आहे. बिलकुल मान्य आहे. काही चिंता करू नका. मी तुरुंगात जायला तयार आहे. पोलिसांनी कुमक मागवावी. पोलिसांनी इथं कुमक मागवावी. मला तुरुंगात घेऊन जावं. माझी तयारी आहे. अगली खबर, मोबाइल के इस्तेमाल पर भड़के नीतीश कुमार। बिहार में इन दिनों बजट सत्र चल रहा है। इस दौरान मुख्यमंत्री नीतीश कुमार सदन में मोबाइल के इस्तेमाल पर भड़क गए। दरअसल आरजेडी के विधायक सुदय यादव मोबाइल ने देखकर सदन में सवाल पूछ रहे थे। इसी पर सीएम गुस्सा हो गए। नीतीश कुमार के सदन में मोबाइल के इस्तेमाल पर भड़कने पर अब आरजेडी के नेता तेजस्वी यादव का बयान सामने आया है। नीतीश कुमार ने सदन में मोबाइल इस्तेमाल करने पर कहा 10 साल में धरती खत्म हो जाएगी। आरजेडी के नेता तेजस्वी यादव ने नीतीश कुमार के सदन में मोबाइल देखकर भड़क जाने का वीडियो सोशल मीडिया हैंडल एक्स पर शेयर किया। वीडियो शेयर करते उन्होंने लिखा, दुर्भाग्य है कि बिहार को ऐसे रूढ़िवादी कालग्रस्त मुख्यमंत्री मिले हैं जो टेक्नोलॉजी के साथ साथ युवा, छात्र और महिला विरोधी। ये लोग मोबाइल पर लेकर के बात कर रहा है। आप सब प्रतिबंधित था, रोका हुआ था, और सब मोबाइल लेकर के बोल रहा है। ये कोई बात है? आप तो करिए ना साहब, कोई मोबाइल लेकर के नहीं आए और प्रतिबंध करिए। वो तो पहले से किया हुआ है, तो काहे करिए चल रहा है। ये 5-6 साल से शुरू हुआ है। इसके बाद तो 10 साल नहीं, उसके पहले ही धरती खत्म हो जाएगा। ये तो है, सब उसी को देखेगा। अरे भाई, उसके अलावे आप अलग तरह से बोलिए, फालतू बात है वो। आप पहले तो हम खूब देखते थे, और जब हम जान गए 19 में कि गड़बड़ होने वाला है, आगे होगा, अब 20 से खूब लोग लिया, हम तो छोड़ दिए। समझ गए कि नहीं? ऐसे ही देखते। अरे काहे लेके रखे हुए? अरे प्रतिबंधित है। अरे बैठो ना, प्रतिबंधित है। आप भूलिए मत, याद कराइए। कोई मोबाइल लेकर के आएगा, उनको बाहर निकाल दिया जाएगा। पूरा करिए, ये काम करिए, जल्दी करिए, जल्दी करिए। अरे बात बोलो ना अपनी तरफ से। बैठ जाइए वीरेंद्र जी। कौन मोबाइल वाले करके बोल? मंजू जी खड़ी है, श्रीमती मंजू अग्रवाल, तुझे महोदय। अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। MNS न्यूजला पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।